अवघे 12 तास उलटले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अवघे 12 तास झाले, पण या तास होतात न होतात तोच भाजपने राष्ट्रवादीची एक विकेट घेतली आहे. पार्थ पवार यांच्या नावाला जोरदार विरोध भाजपकडनं करण्यात आलेला आहे. हा विरोध नेमका कशाला झालाय, हा विरोध का झालाय आणि आता यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे, हे सगळं आपल्याला बघायचंय या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा. मंडळी, घडामोडींच्या मागनं घडामोडी. अवघ्या 12 तासात 72 तास उलटतात की नाही, तोच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार यांनी घेतली, त्यावर जोरदार चर्चाही झाली. पण आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांनी घेतल्यानंतर 12 तासात भाजपने एक विकेट घेतली आहे. आता काल तुम्हाला माहिती आहे, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांच्याकडे जी खाती होती ती सगळी सुनेत्रा पवारांच्याकडे देण्यात आली. पण एक खातं जे आहे, अर्थ खातं, जे अत्यंत महत्त्वाचं खातं, अजित पवारांचं अत्यंत लाडकं खातं, हे खातं मात्र भाजपने राष्ट्रवादीला दिलेलं नाही. हे खातं भाजपने आपल्याकडेच ठेवलं. कारण काय सांगितलं की सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये आता नवीन आहेत आणि अर्थ खात्यासारखं मोठं खातं, महत्त्वाचं खातं आता त्यांना लगेच देता येऊ शकत नाही, असं म्हणून भाजपने ते खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. आता भाजप जेव्हा ते खातं स्वतःकडे ठेवतं तेव्हा भविष्यात ते राष्ट्रवादीकडे येईल का नाही, कधी येईल, हे बघणं फार महत्त्वाचं आहे. तो आत्ताचा मुद्दा नाही. आत्ताचा मुद्दा की अर्थ खातं नाही दिलं आणि त्यानंतर लगेच आता पार्थ पवारांच्या नावाला विरोध करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधी त्यांची गटनेता म्हणून, राष्ट्रवादीच्या पक्षाची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता सुनेत्रा पवार या राज्यसभेमध्ये खासदार होत्या, त्यामुळे प्रथमतः त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा देणं हे क्रमप्राप्त होतं. त्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला आणि मग त्यानंतर त्या गटनेत्या झाल्या आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता याबरोबरच तेव्हा एक चर्चा अशी सुरू झाली की त्यांनी जो खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे राज्यसभेचा, तर राज्यसभेवर आता राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लागेल. तर कालपासून पार्थ पवार यांचं जोरदार नाव सुरू होतं, यांचं नाव घेण्यात येत होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, म्हणजे थोडंसं जर आपण मागे ढोकावलं तर पार्थ पवार त्या काळामध्ये भाजपच्या किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या जवळही गेलेलं होतं. त्याबद्दल म्हणजे जेव्हा राम मंदिर उभारलं तेव्हा त्यांनी जय श्रीरामांच्या बाबतीतली एक पोस्ट केलेली होती, हिंदुत्व विचारांचा एक पोस्ट त्यांनी केलेली होती आणि ते भाजपच्या विचारांच्याकडे सरकलेले आपल्याला त्यावेळेला बघायला मिळाले होते. त्यामुळे आता असं वाटलं होतं की पार्थ पवारांच्या नावाला तसा विरोध होणार नाही आणि त्यामुळे कालपासून जी चर्चा होती ती पार्थ पवारांच्या नावाची होती. पण आज मी म्हटलं ना, 12 तास उलटले नाहीयेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि भाजपने आपला चेहरा काय असतो, आपला पक्ष कशा पद्धतीने काम करतो, हे सगळं दाखवायला सुरुवात केली आहे. म्हणजेच पार्थ पवारांच्या नावाला राज्यसभेवर पार्थ पवारांना पाठवायला भाजपने विरोध केलाय. काय म्हटलं भाजप? तर भाजप असं म्हटलंय की जय पवार चालतील पण पार्थ पवार नकोत, इतक्या या स्पष्ट शब्दामध्ये भाजपकडनं हा संदेश आलेला आहे. पण पार्थ पवारांच्या नावाला भाजपने विरोध केला. का केला? त्याची कारणं दिलेली आहेत. एक तर मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की अजितदादा असतानाच पार्थ पवार यांच्यावर पुण्यातल्या एका जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव अडकलं. त्यांची कंपनी जी आहे त्या कंपनीने एक जमीन ज्याचा व्यवहार केला, ती अनेक काही कोटींची व्यवहार तो झालेला आहे आणि याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये पार्थ पवार या एक डिरेक्टर आहे. आता ते काय पर्सेंट शेअर आहेत किंवा त्यांच्याबरोबरचे जे पार्टनर ते काय पर्सेंटचे शेअर आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये पार्थ पवारांचे जे काही पार्टनर आहे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे, पण पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा नाहीये. पण पार्थ पवारांची चौकशी मात्र या प्रकरणातनं चालू आहे की या सगळ्या प्रकरणांमध्ये पॉलिटिकल हस्तक्षेप किती केला गेलेला आहे, पार्थ पवार त्याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व आहेत, पार्थ पवारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही सहभाग आहे का, या पद्धतीची सगळी चौकशीही सुरू आहे. त्यावेळेला भाजपने पार्थ पवारांवर भाजपने म्हणण्यापेक्षा त्यावेळेला पोलिसांनी कोणताही गुन्हा हा पार्थ पवारांवर दाखल केलेला नाही. हा त्यातल्या त्यावेळेला अजितदादांना दिलेला एक सुटकेचा निश्वास होता. पण पार्थ पवारांची चौकशी चालू आहे आणि त्यामुळे पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा हा एवढा मोठा आरोप असताना आणि त्यांची चौकशी चालू असताना त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेता येणार नाही, अशी एक भूमिका ही भाजपकडनं मांडण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला जय पवार चालतील पण पार्थ पवार नको. त्यामुळे आता अशी सिच्युएशन निर्माण झालेली आहे की जय पवार यांचं नाव हे आता राज्यसभेसाठी राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गटाकडनं समोर केलं जाईल.
मग त्याला कदाचित भाजप मान्यता देईल. पण भाजपने पार्थ पवारांच्या नावाला विरोध करून पुन्हा एक विकेट घेतलीये. पुन्हा मी असं याच्यासाठी म्हटलं की कालच त्यांनी अर्थ खातं हे स्वतःकडे ठेवलंय आणि आज दुसरा दणका दिलेला आहे, तो म्हणजे पार्थ पवार यांच्या नावाला विरोध करून. आता सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाची सगळी कमान ही हातात घेतलेली आहे. त्या गटनेता झाल्या आहे. त्या आता पक्षप्रमुखाची सगळी प्रक्रिया त्यांची होती आहे. पक्षप्रमुखही त्या आता होणार आहेत आणि आता त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने काम सुद्धा करणार आहेत. अशा वेळेला आता सुनेत्रा पवार आपलं जे कसब आहे, सुनेत्रा पवार या फार बोलत नाहीत, पण शेवटी अजितदादांच्याकडनं त्यांनी काही राजकीय कौशल्य कसब हे शिकलेली असणार आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी ही आता या विषयावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करतेय, नेमकं काय खेळी केली जातीये, का जय पवारांच्या नावाला एक संमती या पुढच्या काळामध्ये त्यांचं नाव पुढे केलं जाईल, हे सगळं बघणं फार महत्त्वाचं आहे. पण हा व्हिडिओ मी यासाठी केला की भाजपने आता खऱ्या अर्थाने राजकीय आपल्या पावलं टाकायला सुरुवात केली आहे आणि त्याची सुरुवात दुसरा दणका म्हणून पार्थ पवार यांच्या नावाला भाजपने विरोध केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे सुद्धा काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.